तुम्ही कधी मुळं नसलेलं झाड बहरलेलं पाहिलंय का? नाही ना. मग कुलदेवतेला विसरून आयुष्यात तुमची प्रगती कशी होईल? लक्षात ठेवा, आपली कुलदेवता हीच आपल्या कुटुंबाची आणि कुळाची मुळं आहे. शास्त्र सांगतं, जे लोक आपल्या कुलदैवताला विसरतात त्यांच्या वंशवेलीला कधीच फळ येत नाही. त्यामुळे काहीही झालं तरी वर्षातून एकदा सहकुटुंब जाऊन कुलदेवतेचा आशीर्वाद नक्की घ्या. नाथसाहेब महाराज, बहिरी देवा, भगवंता परमेश्वरा, दीनदयाळ